हरे कृष्ण. सर्वांचं गीतामृत या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 13 यामधील 20वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्दे गुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग यामधील 20वा श्लोक पाहूया. प्रकृतीं पुरुषं चैव विधि अनादि उभौ अपि विकारांश गुणाश्चैव विद्धि प्रकृती संभवान. अर्थ, भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादि असल्याचे जाण. त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य. या अध्यायातील ज्ञानाने मनुष्य शरीर म्हणजे क्षेत्र आणि शरीराचे ज्ञाता म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे दोन्ही क्षेत्रज्ञ यांना जाणू शकतो. शरीर कार्यक्षेत्र असून ते भौतिक प्रकृतीपासून बनलेले आहे. देह धारण केलेला आणि देहाच्या कार्यांचा उपभोग घेणारा जीव म्हणजे पुरुष होय. तो आणि परमात्मा असे दोन क्षेत्रज्ञ असतात. अर्थात जीव आणि परमात्मा या भगवंतांच्या दोन भिन्न अभिव्यक्ती आहेत. जीव म्हणजे भगवंतांचे शक्ती तत्व आहे आणि परमात्मा हा त्यांचा स्वांश आहे. जीव आणि भौतिक प्रकृती असे दोघेही नित्य आहेत. अर्थात ते सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वीही अस्तित्वात होते. जीव आणि भौतिक सृष्टी भगवंतांचीच शक्ती आहे, परंतु जीव पराप्रकृतीमधील आहे. हे जगत व्यक्त होण्यापूर्वीही जीव आणि भौतिक प्रकृती दोन्ही अस्तित्वात होते. भौतिक प्रकृतीचा पुरुषोत्तम भगवान विष्णू महाविष्णूंमध्ये विलय होतो आणि जेव्हा आवश्यकता असते तेव्हा महत्त्वाच्या माध्यमातून ती प्रकट होते. ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे जीव ही महाविष्णूंमध्येच असतात आणि ते बद्ध असल्या कारणाने भगवत सेवेपासून विन्मुख असतात. त्यामुळे त्यांना आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश दिला जात नाही. मात्र सृष्टीची पुन्हा उत्पत्ती झाल्यावर त्यांना भौतिक जगतात कर्म करून वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास योग्य बनण्याची संधी दिली जाते. हेच भौतिक सृष्टीचे रहस्य आहे. आपण श्रील प्रभुपाद यांचं अर्ध तात्पर्य वाचलेलं आहे. पुढचा भाग आपण नंतर वाचूयात. तर आता यामध्ये दोन गोष्टी काय सांगितल्यात की प्रकृती आणि पुरुष. भौतिक प्रकृती म्हणजे ही जी जड सृष्टी आहे
ज्याला आपण पांचभौतिक सृष्टी असं म्हणतो. आपण पूर्वी सुद्धा 24 तत्वांपासून जो चेतना पुरुष बनतो त्याचं वर्णन आपण पाहिलेलं आहे, की ज्याच्यामध्ये पंचमहाभूत त्यांचे गुण, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय या गोष्टी येतात. तर मुख्य त्याचा आधारभूत काय आहे तर पंचमहाभूत. तर या पंचमहाभूतांपासून ही जड सृष्टी किंवा प्रकृती बनलेली आहे आणि त्याच्यामध्ये निवास करणारा तो पुरुष आहे. पुरुष इथे दोन प्रकारचे सांगितलेत, एक तर जीव आणि परमात्मा. खर तर जीव ही सुद्धा प्रकृतीच आहे. म्हणजे आपण आध्यात्मिक जगतामध्ये जर पाहिलं तर एक लक्षात येतं की पुरुष केवळ भगवंत एकमेव पुरुष आहेत आणि त्यांच्या ज्या काही शक्ती आहेत किंवा त्यांची सेवा करण्यासाठी उपस्थित अन्य सर्व गोष्टी ह्या प्रकृती किंवा उपभोग्य वस्तू. आपण भगवंतांना आपण स्वतःचा भोग करण्यास देतो. म्हणजे भगवंत हे आपले सुद्धा उपभोक्ता आहेत. त्यामुळे पुरुष खर तर एकमेव भगवंत आहेत. परंतु जेव्हा आपल्याला इच्छा होते की भगवंतांपासून विन्मुख होऊन भगवंतांनी जी काही सृष्टी किंवा प्रकृती बनवलेली आहे तर त्याचा उपभोग घेण्याची जेव्हा इच्छा होते, तेव्हा त्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी भगवंत या भौतिक सृष्टीची अशा प्रकारे रचना करतात की ज्याच्यामध्ये जड प्रकृती असं आपल्याला भिन्न स्वरूप दिसतं आणि त्याच्यामध्ये हा जो जीवतत्व आहे किंवा आत्मा आहे तर तो या शरीरामध्ये बद्ध होतो आणि तो या पुरुषाप्रमाणे, कारण शेवटी उपभोग घ्यायचा ना आपल्याला, आपली ती सुप्त इच्छा आहे, त्यामुळं आपल्या शरीरामध्ये असलेला आत्मा हा आपल्या शरीरापुरता हा पुरुष म्हणून उपस्थित आहे, ज्याला आपण छोटा पुरुष असं म्हणू शकतो. आणि त्याच्या सोबत आहे तो परमात्मा, जो मूळतः एकमेव जो पुरुष आहे तर ते आहेत परमात्मा. अशा पद्धतीने आपण वास्तविक पुरुष आणि त्याचंच दुसरं एक छोट्या स्वरूपातलं पुरुष तत्व म्हणजे आत्मा, असे दोन क्षेत्रज्ञ याचं वर्णन भगवंत इथे सांगतायत. आणि ते पुढे काय सांगतायत की प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही सुद्धा अनादी काळापासून उपस्थित आहेत. म्हणजे काय की भौतिक प्रकृती किंवा भगवंतांना ज्या काही गोष्टींचा उपभोग किंवा सेवा आपण कुठल्या कुठल्या पद्धतीने करू शकतो, तर त्या सगळ्या सेवेसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा अनादी काळापासून उपस्थित आहेत. म्हणजे आपण श्रीकृष्ण हे उपभोक्ता किंवा ईश्वर भगवान किंवा पुरुष आहेत आणि त्यांचं स्वरूप म्हणजे सेवक सेवक भगवान म्हणून बलरामजी स्वतः उपस्थित आहेत. आणि हे बलरामजी सगळ्या पाचही रसांमध्ये भगवंतांची सेवा करतात. तर ते काय करतात तर शांत रसामध्ये भगवंतांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कसा भगवंत लीला करू शकतील किंवा आनंद घेऊ शकतील म्हणून बलरामजी स्वतः त्यांच्या धामामध्ये धाम म्हणून विस्तारित होतात किंवा जी काही सृष्टी आहे फळं फुलं या स्वरूपामध्ये ते विस्तारित होतात आणि अशा शांत रसामध्ये भगवंतांची सेवा करतात. म्हणून आपण पाहतो की जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तर तेव्हा जे मंदिराचं अल्टर आहे किंवा मंदिरामध्ये जेव्हा आपण मृदंग करताल या गोष्टींद्वारे आपण जेव्हा भगवंतांचे भजन गातो तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत वाटताना आपल्याला असं वाटतं की हा जड प्रकृती किंवा हे तर काय पंचमहाभूतांपासून बनलेली एक अचेतन वस्तू आहे असं एक स्वरूप आपल्याला लक्षात येतो. परंतु ते साक्षात बलराम जे आहेत की जे सेवक म्हणून उपस्थित आहेत, शांत रसामध्ये भगवंतांची सेवा करतात. तर असे हे सेवक शांत रसामध्ये भगवंतांची सेवा करण्यासाठी ही जी काही सृष्टी उत्पन्न झाली ती सुद्धा अनादी काळापासून उपस्थित आहे. आणि
म्हणजे प्रत्येक तत्व जे आहे, जे भगवंतांची सेवा करू शकेल. मग दास्य रसामध्ये, साख्य रसामध्ये, म्हणजे एखादा जीव अर्जुनासारखं, अर्जुन जर घेतले तर ते काय करतायत, तर साख्य रसामध्ये सेवा करतायत. परंतु ते काय आहेत, तर एक जीव आहेत. तर अशा पद्धतीने आपलं सुद्धा आध्यात्मिक जगतामध्ये एक स्थान आहे, की जिथे आपण त्या स्वरूप स्थितीमध्ये भगवंतांची सेवा करत आहोत. तर अशा पद्धतीने प्रत्येक जीवात्मा ही सुद्धा भगवंतांची सेवा करण्यासाठीची एक प्रकृतीच आहे. तर त्यामुळं शांतरसामधील प्रकृती असू देत किंवा दास्य साख्य रसामधील जीवतत्व असू देत, हे दोन्ही सुद्धा भगवंतांच्या सेवेसाठी अनादी काळापासून उपस्थित आहे. परंतु जेव्हा आपण या भौतिक जगतामध्ये येतो, तेव्हा काय होतं, की या आपल्या इच्छेनुसार त्या त्या स्वरूपाचं संयोग घडवला जातो आणि त्या त्या स्वरूपाचं आपल्याला शरीर प्रदान होतं आणि मग या जड वाटणाऱ्या प्रकृतीमध्ये एक प्रकारचं चैतन्य उत्पन्न होतं. म्हणजे थोडक्यात एक उदाहरण घेऊयात, की एखादं झाड समजा तुटलेलं आहे. तर ते झाड जर असंच दुर्लक्षित पडलं तर ते अनेक वर्ष तसंच पडून राहू शकतं. परंतु एखाद्याला जर वाटलं की अरे याच्यातून आपण सुंदर काहीतरी कलाकृती करू शकतो, तर ती व्यक्ती काय करेल, तर त्या त्या प्रकारचं त्या वृक्षाला एक छानसा आकार देईल आणि मग त्यातून कोणी भगवंतांची मूर्ती करेल किंवा भगवंतांसाठी आवश्यक असणारं एखादं साहित्य अ, तयार करेल. म्हणजे काय, की त्या गोष्टीला काहीतरी परत आता अर्थ प्राप्त होतो. आणि अशाच पद्धतीने जड प्रकृती सुद्धा तशीच पडून आहे. जसं आपण म्हणलं, की महाविष्णूंच्या अ, ठिकाणी हे पंचमहाभूत पडून आहेत. मग आणि हे जीव सुद्धा तिथे उपस्थित आहेत. मग जेव्हा सृष्टीचा प्रारंभ करायचा असतो किंवा त्या जीवाची उत्पत्ती करायची असते, तेव्हा मग तो जीव आणि प्रकृती यांचा विशिष्ट प्रकारे संयोग घडवला जातो आणि मग त्या जीवाला एक विशिष्ट आकाराचं शरीर प्राप्त होतं. जसं आपण जर गर्भ कसा वाढतो याचा जर आपण एक थोडासा माहिती घेतली, तर तिथे पण लक्षात येतं की जेव्हा स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचा संयोग होतो आणि तिथं आत्मतत्व जेव्हा प्रविष्ट होतं, तेव्हा हे पंचमहाभूत तिथं कार्य करण्यास सिद्ध होतात. आणि मग आपण 5 महाभूतांचं जे पाहिलं, की आकाश महाभूत जर घेतलं, तर आकाश कसं आहे, विस्तीर्ण आहे ना, म्हणजे खूप असं विस्तार पावलेलं किंवा आपण आकाशाकडे नजर फिरवली तर त्याचा आधी अंत असं कळत नाही. तर थोडक्यात काय, की विस्तार करणं किंवा स्पेस निर्माण करणं हे आकाशाचं काम आहे. मग त्या ज्या संयोग जो होतो, म्हणजे जे एक मातीच्या गोळ्याप्रमाणे स्वरूप उपस्थित असतं गर्भाचं, मग त्याच्यामध्ये हे आकाश तत्व काय करतं, की त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने विस्तार करायला सुरुवात करतं. मग हा विस्तार करायचा म्हटल्यानंतर गती आली, त्याशिवाय कसा विस्तार होणार ना. मग ही गती देण्याचं कार्य हे वायू तत्व करतं, की जिथे हालचाली होतात. त्याशिवाय एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी एखादं अणु रेणू हा विस्तीर्ण किंवा गतिमान होऊ शकणार नाही. म्हणून वायू तत्व तिथं त्या स्वरूपाचं गती देण्याचं कार्य करतं. बर, मग नुसतंच विस्तार पावणं एवढंच कार्य राहतं का? तर आपण जर आपल्या शरीरामधल्या गोष्टींचा विचार केला तर आपण पाहू शकतो, की कान जे आहेत ते मऊ आहेत. तेच आपले दात जर बघितले तर ते ठिसूळ किंवा कडक आहेत. तर अशा पद्धतीने कडकपणा किंवा मऊपणा किंवा केसांचा रंग, चेहऱ्याचा म्हणजे त्वचेचा रंग, हे सगळे आपल्याला भिन्न गोष्टी दिसतात, की अरे ह्याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे. तर हे हे कशाचा परिणाम असतो, तर हे
परिवर्तन किंवा हे पचन विशिष्ट प्रकारे त्या गोष्टींच्या ठिकाणी जे पचन किंवा ही प्रक्रिया परिवर्तनाची घडवण्याचं कार्य हे अग्नितत्व करतं. त्यामुळं आकाश, वायू, अग्नितत्व झालं. मग नंतर आहे आप्य किंवा पाणी हे तत्व आलं. तर नुसतंच अशा पद्धतीने जर परिवर्तन किंवा असा विस्तार होत गेला तर तिथे पोषण महत्वाचं राहतं. आणि एक प्रकारचा रसरशीतपणा किंवा दोन गोष्टींचं एकत्र बांधून ठेवण्याचं कार्य आवश्यक राहतं. अन्यथा त्या विस्ताराला कुठंच मर्यादा लागली नसती. म्हणून ह्या गोष्टी तिन्ही महाभूतांना कॉम्पेन्सेट करण्यासाठी किंवा त्यांना थोडस शमन करण्यासाठी तिथं तिथं जलतत्व काम करतं, जे पोषणाचं काम करतं आणि दोन गोष्टींना एकत्र संधान करण्याचं कार्य करतं. आणि मग अशा पद्धतीने एक विशिष्ट आकार आणि विशिष्ट प्रकारचं वजन प्राप्त होतं ते पृथ्वी तत्वामुळे. मग अशा पद्धतीने मनुष्याचं एक शरीर किंवा त्या गर्भाचं शरीर अशा पद्धतीने वाढीस लागतं. तर एका छोट्या मातीच्या गोळ्यासारख्या गोष्टीला किंवा गोळ्याला आकार देण्याचं हे 5 महाभूत कार्य करतात. पण कधी तर जेव्हा तिथं आत्मतत्व जीवात्मा उपस्थित असेल तर ह्या गोष्टी शक्य होतात. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की गर्भाचं किंवा मनुष्य शरीर तयार होण्यासाठी या एवढ्या मोठ्या सगळ्या घटना घडत आहेत. तर अशाच पद्धतीने मनुष्य शरीर असू देत किंवा या सृष्टीमधील असंख्य जीव आहेत तर त्यांची शरीर सुद्धा अशाच पद्धतीने वाढीस लागतात आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आकार किंवा स्वरूप अशा पद्धतीने आपण लक्षात घेऊ शकतो. मग आता ह्याच्यामध्ये किती शरीर आहेत तर 84 लक्ष योनी आहेत. 84 लक्ष योनी कुठल्या कुठल्या आहेत, जसं आपण भगवद्गीतेमध्ये आधी पाहिलेलं की जर आपल्याला तमोगुणाचा प्रभाव असेल तर आपण अधो किंवा खालच्या योनींमध्ये जन्म घेतो. जर आपल्यामध्ये रजोगुण हा प्रबळ असेल तर आपण या पृथ्वी लोकामध्ये म्हणजे मध्यम योनीमध्ये प्रवेश करतो. आणि जर आपण सत्वगुणामध्ये स्थित असू तर आपल्याला सात्विक असं उन्नत स्वरूपाचं योनी किंवा शरीर प्राप्त होतं. तर आपल्या इच्छा ज्या आहेत ह्या 84 लक्ष आहेत हे भगवंतांनी ओळखलेलं आहे. आणि त्या पद्धतीने भगवंत 84 लक्ष योनींमध्ये या जीवात्म्याचा प्रवास घडवतात. तर त्यामध्ये 9 लाख ह्या जलचर योनी आहेत, 30 लाख पशु योनी आहेत, 20 लाख वृक्ष योनी आहेत, 11 लाख कीटक योनी आहेत, 10 लाख पक्षीच्या योनी आहेत आणि मनुष्यामध्येच 4 लक्ष योनी आहेत. म्हणजे विविध स्वभावाचे जे मनुष्य आहेत असे 4 लक्ष योनी ह्या केवळ मनुष्य शरीरामध्ये आहेत. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की पंचमहाभूत आणि जीवतत्व एकत्र आल्यानंतर या 84 लक्ष योनींचं एक प्रचंड असं विस्तार आपण इथे पाहू शकतो. मग याच्यामध्ये सामान्य गोष्ट कुठली आहे तर पांचभौतिक प्रकृती हे एक सामान्य आहे आणि दुसरं आहे तर जीवतत्व उपस्थित असणं ही सामान्य गोष्ट आहे. आणि तिथे जीवतत्व तसंच परम क्षेत्रज्ञ म्हणून परमात्मा उपस्थित असणं. त्यामुळे कुठलीही जरी आपण योनी जरी घेतली 84 लक्ष योनी तर त्याच्यामध्ये आपण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की तिथं जीवात्मा आणि परमात्मा हे दोघंही उपस्थित आहेत. आणि त्या जीवात्म्याला बद्ध करणारी ती विशिष्ट प्रकारची प्रकृती अशा पद्धतीने आपण हे सामान्य तत्व प्रत्येक योनीमध्ये किंवा प्रत्येक सजीवामध्ये आपण लक्षात घेऊ शकतो. मग विविधता काय आहे तर मला हे शरीर प्राप्त आहे, दुसरं कुणाला दुसऱ्या
एका मुंगीला एक मुंगीचं शरीर प्राप्त आहे. तर ब्रह्मदेवांपासून घेऊन अगदी कीटकापर्यंतचा जो हा सगळा प्रवास आहे, तर असा हा भिन्न का आहे? याचा जर आपण विचार केला तर एक लक्षात येतं की त्याच्यामध्ये भगवंत जे म्हणतात ना की विकार उत्पन्न होणं. विकार म्हणजे काय की स्थित्यंतर, जसं आता आपण पंचमहाभूत कशा पद्धतीने आपल्या शरीराला आकार प्राप्त करून देतात किंवा वाढ स्थित्यंतर जी आहेत तर ती झाली विकार. आणि दुसरं आहे की गुण. गुणानुसार सुद्धा या 84 लक्ष योनी या प्राप्त होतात. तर एकच मिनिट. तर हे महत्वाचं आहे की गुणांनुसार तर त्रिगुण आपण सगळेजण 3 गुणांनी बद्ध आहोत, सत्व, रज आणि तम. जसं पंचमहाभूत विकार या शरीरामध्ये उपस्थित आहेत, तसं आपली काय इच्छा आहे हे आपलं सत्व, रज आणि तमो या 3 गुणांवरती आपल्या इच्छा या काय म्हणतो आपण, कधी आपल्या इच्छा सात्विक स्वरूपाच्या असतील, कधी राजसिक, कधी तामसिक स्वरूपाच्या असतील. आणि त्यानुसार मग आपण या विविध प्रकारची शरीर आपण वेडा कुंभार. म्हणजे विठ्ठल काय करतायत तर त्या मातीला असा विशिष्ट आकार देत आहेत. तर ते काय करतायत तर माती पाणी उजेड वारा तूच घडविशी सर्व पसारा. एकच मिनिट. माती पाणी उजेड वारा तूच घडविशी सर्व पसारा. म्हणजे जसं आपण म्हणलं ना की पंचमहाभूत यांचा उपयोग करतायत ते. आणि मग काय होतं तर आकारच मग ये मातीला म्हणजे या मातीला मग तशा पद्धतीचा आकार प्राप्त होतो. आणि असा आकार किती आपण किती इमॅजिन करू शकतो तर इथे काय म्हणलंय की तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. म्हणजे भगवंत किती जरी 84 लक्ष योनी असल्या तरी किती विविधता आहे. तर अनंत असे आकार भगवंत घडवतात. म्हणून भगवंतांना म्हणले की तू विठ्ठला तू वेडा कुंभार. आणि मग ह्या प्रत्येकाचं शरीर कसं आहे तर घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. कारण इथे म्हणून म्हटले की गुणाश्चैव म्हटलंय ना, म्हणून प्रत्येकाचे दैव वेगळे की जे या गुणांनुसार किंवा या गुणांच्या काय झालं हरी बोल. येत आहे का ऐकू? हो, येतोय येतोय. अच्छा, परफेक्ट मला एकदम. स्क्रीन हा हा एकदम ते स्क्रीन हे झाली म्हणून मला वाटलं. तर प्रत्येकाचे दैव वेगळे. आणि ते तुझ्या विना ते कोणा न कळे. हे कुणाला कळतं तर केवळ भगवंतांनाच कळतं की अशा पद्धतीचं हे शरीर किंवा अशा पद्धतीचा या घटाचा आकार असा का आहे किंवा काय. तर हे केवळ भगवंतच जाणतात. म्हणून भगवंतांना म्हटले की तू वेडा कुंभार. म्हणून हे आपल्या दृष्टीने जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण या श्लोकामध्ये खर तर तेच सांगितलेलं आहे की विविध प्रकारच्या भौतिक प्रकृतीचा आधार घेतलाय आणि त्याच्यामध्ये स्थित्यंत्र घडवलीत. आणि दुसरं आहे तर गुणाश्चैव. म्हणून प्रत्येकाचं दैव वेगळं. कोणी अधम योनीमध्ये प्रवेश करेल, कोणी मध्यम योनीमध्ये किंवा कोणी एखादा उच्च योनीमध्ये. तर हे कशावर ठरतं तर
सत्व रज तम या स्वरूपाच्या ज्या काही आपल्या इच्छा आहेत, तर त्यानुसार आपली शरीर ठरत असतात. जर आपल्या इच्छा या सात्विक असतील तर आपण सत्वगुण प्रधान शरीर प्राप्त करू शकतो. जसं की ब्रह्मदेव किंवा उच्चतर लोकांमध्ये आहे, किंवा इव्हन मनुष्यामध्ये सुद्धा भक्तांचं म्हणू शकतो आपण, हे जे आहे शरीर, तर हे सात्विक स्वरूपाचं शरीर आहे. म्हणून मनुष्य जन्म हा खूप दुर्मिळ आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण या मर्त्य लोकामध्ये हेच तर आपण जाणून घेत आहोत की जर आपण स्वर्गलोक किंवा उच्च लोकांमध्ये जर प्रवेश केला तर तिथे इतक्या प्रकारचं सुख आहे की आपण त्या सुखाच्या पुढे भगवंतांना आठवण करणं, स्मरण करणं हे शक्य होत नाही. अधम लोकामध्ये, नरकामध्ये इतकं दुःख आहे की तिथं त्या दुःखांच्या मध्ये आपल्याला भगवंतांचं स्मरण होत नाही. परंतु हा जो मर्त्य लोक आहे किंवा पृथ्वी लोक आहे, तर त्याच्यामध्ये सुख दुःख, सुख दुःख अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी कुठल्याच एकतर एक अशा राहत नाहीत. तर सत्व हे सुख दुःख जसा ईसीजी असतो ना, वर खाली वर खाली, तर तशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सुख दुःख येतात. आणि त्यामुळं आपण भगवंतांना स्मरण करू शकतो, भगवंतांचा आश्रय घेऊ शकतो. आणि त्यामुळं मनुष्य म्हणजे ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, असं भगवंत म्हणतात की पूर्ण ब्रह्मांडामध्ये एखादा जीव भ्रमण करत असतो, परंतु जो भगवंतांना शरण येतो, तर किंवा भगवंतांचं स्मरण करतो, तर भगवंत मग त्या म्हणजे त्याच्यावरती गुरु आणि कृष्ण यांची कृपा होत असते. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की मनुष्य योनी प्राप्त होणं हे किती दुर्मिळ आहे. आणि या मनुष्य जीवनामध्येच आपण खरं तर भगवंतांचा आश्रय घेऊ शकतो. त्यामुळं हे आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. नाही तर मग काय की या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा चर्वित चर्वणानाम म्हणजे परत परत आपण जन्म मृत्यू जन्म जन्म मृत्यू अशा चक्रामध्ये आपण अडकू शकतो. आणि परत काय तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू. तर अशा पद्धतीने या 84 लक्ष योनींमध्ये आपण फिरत राहतो. जर आपण या मनुष्य जीवनाचं सार्थक जर केलं नाही आणि भगवंतांचा आश्रय घेतला नाही, तर आपली परत परिस्थिती अशीच होत राहणार आहे. जसं आपण आध्यात्मिक जगतामध्ये जेव्हा आपण भगवंतांपासून विमुख होण्याची इच्छा केली आणि या भौतिक सृष्टीचा उपभोग घेण्याची इच्छा केली, तर तेव्हा प्रत्येक जीवाला ब्रह्माजींचं स्वरूप देण्यात आलं. आणि मग परत तिथून देवलोकामध्ये आणि अशा पद्धतीने अधःपतन होत गेलं, अगदी त्या कीटकापर्यंत या जीवाचं अधःपतन होत जातं. तर अशा पद्धतीने आपण विचार करू शकतो की आपण किती प्रकारच्या म्हणजे ब्रह्माजींसारखं शरीर प्राप्त करून सुद्धा आपल्याला या गोष्टी लक्षात आलेल्या नाहीयेत आणि परत परत आपण या 84 लक्ष योनींमध्ये फिरत आहोत. त्यामुळे आपण या जन्मामध्ये जर आपल्याला भगवंतांची, त्यांच्या भक्तांची, गुरूंची कृपा होत आहे, तर आपण ही संधी सोडता कामा नये, हे आपण या श्लोकामधून लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून श्रील प्रभुपाद पुढं तात्पर्यामध्ये खूप छान पद्धतीने सांगतायत. ते म्हणतात की विद्रोही स्वभावामुळं हे जीव भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होत असतात आणि भगवंतांचे अंश असणारे हे जीव भौतिक प्रकृतीच्या संपर्कात कसे येतात या गोष्टीला खरोखर महत्व नाही. तथापि जीव कसे आणि का भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतात हे भगवंत जाणतात. जसं आपण म्हणालो ना की हे केवळ भगवंतच ओळखू शकतात. शास्त्रांमध्ये भगवंत सांगतात की जे भौतिक प्रकृतीद्वारे मोहित होतात ते अस्तित्व राखण्यासाठी अतिशय कठीण संघर्ष करीत असतात. तथापि या काही श्लोकातील वर्णनांवरून आपण निश्चितपणे जाणले पाहिजे की त्रिगुणांद्वारे उत्पन्न होणारे प्रभाव आणि सर्व विकार हे भौतिक प्रकृतीद्वारेच उत्पन्न होतात. जीवाचे सर्व विकार आणि त्याच्याशी संबंधित अखिल वैविध्य ही शरीरामुळे प्रकट होते.
आत्मतत्वाच्या दृष्टीने तर अखिल जीव एकसारखेच आहेत. त्यामुळं आपण लक्षात घेऊ शकतो की आपण भौतिक प्रकृतीद्वारे मोहित होऊन अतिशय कठीण संघर्ष करीत आहोत. आणि जसं सत्व, रज आणि तम म्हणजे कोणाला असं प्रश्न विचारला की कोणाला लोखंडाच्या साखळीनं बद्ध व्हायला आवडेल, कुणाला चांदीच्या, किंवा कोणाला सोन्याच्या साखळीनं बद्ध व्हायला आवडेल. तर आपण म्हणलं की नाही मला सोन्याच्या साखळीनं बद्ध व्हायला आवडेल, तरी सुद्धा तो मूर्खपणा आहे. तसंच सत्व गुण असू देत, तमोगुण असू देत किंवा रजोगुण असू देत, जरी आपण सत्वगुण हा चांगला जरी म्हटलं तरी सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे की सत्वगुण हा देखील त्या सोन्याच्या साखळीप्रमाणे आहे की जो आपल्याला बद्ध करून ठेवत आहे. त्यामुळं आपली इच्छा एवढीच पाहिजे की या साखळ दंडातून आपल्याला मुक्त व्हायचंय आणि भगवंतांची शरण घ्यायची. त्यामुळं हे सत्व, रज, तम ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन आपल्याला गुणातीत अशा भगवंतांचा आश्रय घेतला तरच आपण या भौतिक सृष्टीच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतांची प्रत्यक्ष पद्धतीने आपण सेवा करू शकतो. पण कसं असतं की जर मी एखाद्या मॉलमध्ये गेली आणि मला तिथे 10,000ची साडी आवडली आणि माझी खूप इच्छा आहे की मला ही 10,000ची साडी हवी, परंतु जर पर्स मध्ये पाहिलं तर केवळ 2,000 आहेत. मग क्रेडिट कार्ड असू देत नाहीतर कॅश असू देत, फार फार तर 3 किंवा 4,000 होतील. मग मी 10,000च्या साडीची अपेक्षा करणं योग्य आहे का? तर जरी आपण म्हणलं की जीवतत्वाच्या असंख्य इच्छा आहेत आणि त्या इच्छांनुसार या 84 लक्ष योनी आपल्याला प्राप्त होत आहेत, तर माझी इच्छा भले पुढच्या जन्मी मला ब्रह्माजी व्हायचंय, असं जर माझी इच्छा असेल आणि केवळ ती इच्छा करून मी शांतपणे बसलीये किंवा झोपा काढतीये, तर माझ्या अकाउंटमध्ये तेवढे पैसेच नाहीयेत ना की जेणेकरून माझी इच्छा जरी असली तरी सुद्धा 10,000ची साडी घेण्यासाठी तेवढे पैसे नाहीयेत. तर त्या पद्धतीने जरी इच्छा असली तरी आपल्याकडं त्या कर्मांचं, त्या सत्कर्मांचं, पाप पुण्याचं तो बॅलन्स आहे का हे भगवंत चेक करतात आणि त्यानुसार म्हणजे या दोन्ही गोष्टी पाहायला जातात. जसं प्रकृती आणि पुरुष यांचा संयोग घडवण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आपली इच्छा काय आहे आणि दुसरं म्हणजे आपण त्या इच्छेच्या अनुरूप तेवढे कष्ट किंवा त्या पद्धतीचा प्रयास आपण घेतला आहे का, तर हे सुद्धा महत्वाचं ठरतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टी जेव्हा जुळून येतात तेव्हा मग आपल्या इच्छेनुसार आपल्याला ते शरीर प्राप्त होतं. त्यामुळं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत की प्रयास किंवा प्रयत्न हे देखील महत्वाचे आहेत. केवळ इच्छा असून उपयोग नसतो. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण सात्विक इच्छा करत असू तर त्यानुसार आपलं गुण कर्म हे सुद्धा त्याच पद्धतीने आपण किंवा आपलं आचरण सुद्धा त्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण लक्षात घेऊ शकतो की भौतिक शरीर प्राप्त करण्यासाठी आपल्या इच्छा पुन्हा आपले प्रयत्न हे महत्वाचे आहेत. त्यामुळे आपण एकच गोष्ट काय करू शकतो की या सगळ्या ह्याच्यातून आपल्याला मुक्त व्हायचंय, हे तर खरंय. तर आपण परवा श्लोकामध्ये पाहिलं की आपण या मायेच्या अंधकारात किंवा अंधार कोठडीमध्ये आहोत. म्हणजे जर आपण एका विहिरीमध्ये पडलो आहोत असं जर आपण एक लक्षात घेतलं, तर या मायेच्या अंधारी कोठडीत आपण पडलो आहोत आणि आपल्याला जर आपले गुरु किंवा आपली शास्त्र आपल्या ठिकाणी दोर सोडतायत, हरिनामाचा दोर असू देत, आध्यात्मिक ज्ञानाचा दोर असू देत, भगवद्गीता जशी आहे तशी याचा दोर असू देत, तर आपलं पहिलं काम काय पाहिजे की त्या दोराला पकडून ठेवायचं किंवा ज्यांनी पकडलंय त्यांना पकडून ठेवायचं. तर हे पहिलं आपलं लक्षात पाहिजे की जेणेकरून मला तिथे काहीतरी वरती उजेड दिसतोय तिथपर्यंत मी जाऊ शकेन. तर मग मी इथे अंधारात किंवा या विहिरीत पडलेच कसे, मग
मी इकडे जाऊ का, मग मी तिकडे जाऊ का, मग थोडस हे. तर या गोष्टींपेक्षा तो दोर मला आता पकडून ठेवायचा आहे, किंवा ज्यांनी पकडलाय त्यांना मला धरून ठेवायचंय. त्यामुळं आपण आता पडलेलो आहोत, मग ते का कसं याचा फारसा विचार करण्याची गरज नाही, जसं श्रील प्रभुपाद सांगतायत. तर आता आपल्याला काय करायचंय की या मायेच्या अंधकारातून आपल्याला वरती जायचंय. आणि भगवत धामात जायचंय. तीच आपली खरी ओळख आहे. आपल्या घरी परत जाणं हे आपलं महत्वाचं कर्तव्य आहे. त्यामुळे आपण एक फक्त काय करायचंय तर वैष्णव संघ, की ज्या लोकांनी तो दोर पकडलेला आहे त्यांचा संघ करायचाय. त्याच्यानंतर गुरूंची आज्ञा, नियमांचं पालन करायचंय. जर ज्यांनी ज्यांनी दोर सोडलाय त्यांनी काय सांगितलंय की हा दोर पकडून ठेवा, अजिबात इकडं तिकडं पाहू नका. तर काही नियामक तत्व दिलेत ना, की हे नाही करायचं, ते नाही करायचं, ही नियामक तत्व दिली आहेत. की मांसाहार नाही करायचा, अवैध संघ नाही करायचा. तर या नियमांचं पालन महत्वाचं आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे हरिनामावरती तेवढा विश्वास ठेवून आपण दररोज आपली ती साधना, हरिनाम जप हा करत राहायचंय, की जेणेकरून तेवढं फक्त जरी केलं तरी आपण मुंबईला जर लोकलचा प्रवास कधी कुणी केला असेल, किंवा आता जगन्नाथ रथ यात्रा झाली, तर त्याच्यामध्ये यात्रेमध्ये जर सहभाग घेतला असेल, तर आपल्याला लक्षात येतं की केवळ आपली उपस्थिती महत्वाची राहते, आणि त्या वातावरणाशी आपण एकरूप, किंवा त्या वातावरणामध्ये आपण रममाण होणं महत्वाचं राहतं. फक्त मागचं जे कोणी धक्के देतात तर ते आपल्याला बरोबर आपल्या गंतव्यस्थानाकडे सोडतात, म्हणजे तिथपर्यंत पोहोचवतात. आपल्याला फार प्रयास करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे केवळ वैष्णवांचा संघ आणि आपली साधना आणि सेवा एवढ्याच गोष्टी जर आपण करत राहिलो, तर आपण श्रील प्रभुपाद, आपले गुरुदेव आणि भगवंत यांच्या कृपेने आणि वैष्णवांच्या मदतीने निश्चितच आपलं जे गंतव्य स्थान आहे म्हणजे भगवत धाम, आणि तिथे जाऊन आपल्याला भगवंतांची सेवा करायची आहे, तर हे गंतव्य स्थान आपण निश्चितच प्राप्त करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण या श्लोकाचं विवेचन पाहिलं. जर याच्यामध्ये कुणाला काही शंका असतील तर नक्की विचारा. काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि सांगा. आणि उद्या परत सॉरी उद्या नाही, रविवारी 21व्या श्लोकाच्या विवेचनासाठी पुन्हा 2 वाजता उपस्थित राहा. हरे कृष्ण. थँक्यू. थँक्यू फॉर द ब्युटिफुल क्लास. थँक्यू सो मच. मला काही प्रश्न असतील तर प्लीज नक्की विचारा. हरी बोल, दंडवत प्रणाम. माताजी खूप छान पद्धतीने समजून सांगितलं. थँक्यू. तुमचं आयुर्वेदाचं ज्ञान तुम्ही बरोबर या ठिकाणी वापरून आम्हाला बरोबर समजून सांगता. खूप छान. थँक्यू माताजी. त्यामुळे त्यांच्या क्लासला आपल्याला डबल बेनिफिट होतो. भौतिक प्रकृती आणि आपली प्रकृती आणि पुरुष कॅप्सूलचं कसं कवर असतं तसं. बरोबर. छान उपमा दिली. हरी बोल. थँक्यू माताजी. खूप सुंदर क्लास होता आज. नेमका आज पावसामुळे तरी मिळाला क्लास आज. मला खूप छान वाटतंय आज. बऱ्याचशा म्हणजे इतकं सखोल ह्याच्यामध्ये सांगतात ना, सविस्तर अगदी समजावून की सगळ्या बारीक बारीक गोष्टी, आणि त्या अशा अभ्यासपूर्वक जे म्हणतात ना की तसं त्यांचं प्रवचन असतं. खूपच छान माताजी. थँक्यू. ऐन वेळेस अभ्यास असतो.